नमस्कार दोस्तों। एप्टेड एजुटेक करियर डिजाइनिंग इंस्टीट्यूट में मैं प्राध्यापक धीरज बोने आप सभी लोगों का यहाँ पे स्वागत करता हूँ। करियर टॉक का एक सेगमेंट एप्टेड एजुटेक की तरफ से हमने यहाँ पे शुरू किया है। इस सेगमेंट की ज़रूरत क्यों है? बहुत सारे विद्यार्थी हैं, बहुत सारे पेरेंट्स हैं जिनकी हमें रिक्वायरमेंट्स आ रही थी कि सर स्टूडेंट्स के लिए, पेरेंट्स के लिए कुछ करियर ओरिएंटेड नहीं क्या सेशंस, वीडियोस सर आप बनाइए। तो उसी को ध्यान में रखते हुए हमारे अकेडमी इंस्टीट्यूट की तरफ से एक सेगमेंट की हम शुरुआत करने जा रहे हैं। इस सेगमेंट में देश के जानी माने जो एक्सपर्ट तज्ञ लोग हैं, उन लोगों के मार्गदर्शन, उनके ज्ञान से निश्चित तौर पे हमारे विद्यार्थियों को, पेरेंट्स को उपयोगी ज्ञान मिले। इस बात को ध्यान में रखते हुए आज के इस पहले कार्यक्रम में मैं देश के मशहूर साइकोलॉजिस्ट प्राध्यापक पंकज सुरेश वसाड़कर सर, इनका यहाँ पे एप्टेड एजुटेक अकेडमी में स्वागत करता हूँ। सर मैं पिछले 25 सालों से सर साइकोलॉजी क्षेत्र में, काउंसलिंग क्षेत्र में कार्यरत हैं। अनेक कॉलेजेस में यहाँ पे सर फैकल्टी के तौर पे कार्य कर चुके हैं। हजारों पेशेंट्स को अपने दुख दर्द से वो यहाँ पे निकाल चुके हैं। तो और ज़्यादा वक्त ज़ाया ना करते हुए हम सर से यहाँ पे इंटरेक्शन शुरू करते हैं। सर सबसे पहले जब भी साइकोलॉजिस्ट ये एक टर्म या टाइटल किसी व्यक्ति को लगता है, तो साइकोलॉजिस्ट बनने का ड्रीम आपने कैसे चुना? आपका अभी तक का सफर कैसा रहा? इस बात को हम यहाँ पे जानना चाहेंगे सर। सगळ्यात पहिले तर धन्यवाद की आपण इथे बोलवलं आणि हा विचार आणि विषय मांडण्याची संधी दिली. अर्थातच हा विचार आणि विषय मांडताना मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचा उपयोग करेल. आणि खूप छान सेटअप आहे तुमच्या लोकांचं आणि तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे काम करतात या क्षेत्रात. विचार उत्तम आहे. आणि आता आपण बोलूया तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे. मी जगातला वगैरे काही सुप्रसिद्ध नाही आहे, भारतातला नाही आहे. मलाही माहिती नाही की माझ्या दाराच्या बाहेर कोणी मला विचारतं की नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. माय प्रोफेशनल लाईफ वॉज डिफरंट अँड माय पर्सनल लाईफ वॉज डिफरंट. हे दोन्ही वेगवेगळे ठेवणं गरजेचं आहे. 90च्या दशकामध्ये मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. आणि मी संपूर्ण वेळेला जेव्हा मी माझं स्वतःचं करिअर चूज केलं, तेव्हा मला वयाच्या 28-29 वर्षापर्यंत मी नेमकं काय करणार हे ठाऊक नव्हतं. म्हणजे असं काही नाही की मी जन्माला आलो, माझे पाय पाळण्यात दिसले आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि ठरलं की नाही भारतातला तुमच्या भाषेमध्ये सुप्रसिद्ध असा सायकोलॉजी जन्माला आलाय, असं काही नाही. सो इट्स अ ट्रायल अँड एरर ऑर एक्सपेरिमेंटल लर्निंग अलॉंग विथ द चूसिंग द करिअर. जी जी वाट मला दिसली ती ती आपण चोखत गेलो आणि मग पुढे त्याच्यातनं चालत गेलो अशा प्रकारे. आणि त्यावेळेचं मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताचा मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड बदललेला आहे, हे खरं आहे. पण हा प्रवास छान होता. माणसं जुळत गेली. मानसशास्त्रामुळे स्वतःला फायदा जास्त झाला. इतरांना किती झाला ते ठरवतील, पण स्वतःला निश्चितपणे होतो. शुक्रिया सर, आपका सफ़र काफ़ी रोचक रहा, काफ़ी मनोरंजक रहा और काफ़ी प्रेरणादायी रहा।